UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अंगाशी आल्यावर माफी मागण्याचा मोदींचा प्रयत्न। पंतप्रधान मोदींच्या माफीवर शरद पवार यांची टीका, तर सावरकर आणि शिवरायांची तुलना होऊ शकत नाही, पवारांचं वक्तव्य। विचार प्रोत्साहित करतात आणि ते अंगाशी आले किंवा माफीच्या नावाने आपली सुटका करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करतो। शिवद्रोही सरकारला गेट आउट ऑफ इंडिया म्हणा। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मोदींनी मगरुरीनं माफी मागितली, तेव्हा एक हाफ उपमुख्यमंत्री हसत होते। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ठाकरेंनाच 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या जनतेनं गेट आउट केलं। दंगली होण्यासाठी महाविकास आघाडीचा लोकसभेपूर्वी देखील प्रयत्न। येत्या काळामध्ये महाविकास आघाडीला जनताच जोडे मारेल, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। मालवणमधील कोसळलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना, तो संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान, शरद पवारांचा हल्लाबोल। शिवरायांबद्दल नेहरूंनी केलेल्या लिखाणावर ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? महाविकास आघाडीच्या आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल। नेहरूंनी काय पत्र लिहिलं होतं ते इतिहास माहिती नसलेल्या फडणवीसांना पाठवणार, पटोलेंचं फडणवीसांना उत्तर। इतिहास काढल्यास भाजपचीच कोंडी होईल, पटोलेंचा इशारा। विकास कामांऐवजी काही जण फक्त राजकारण करतात, महाविकास आघाडीच्या आंदोलनावरून अजित पवारांचा निशाणा। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं सरकारविरोधात राज्यभर जोडेमारो आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। महाविकास आघाडीला भाजपचं देखील आंदोलनाच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर। राज्याच्या विविध भागामध्ये सकाळपासूनच भाजपचे आंदोलन। आमच्या आंदोलनाला राजकारण म्हणणाऱ्या भाजपचं आंदोलन म्हणजे गजकरण, उद्धव ठाकरेंची जोरदार टीका। महाविकास आघाडीच्या 8 जागांवर मी सभा घेतल्या, त्यामध्ये 7 जागा निवडून आल्या, सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांचं वक्तव्य। तर आपण सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणू, श्याम मानव यांचा दावा। अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेण्याची शक्यता। रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंबाबतच्या तक्रारीची दखल न घेतल्यास तुतारी हातात घेऊ, रामराजेंचा इशारा। समरजित घाटगेंसोबत भाजपचे नगरसेवकही पवार गटात जाणार। कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पक्ष सोडणार। 3 सप्टेंबरला कागलमध्ये पवारांच्या उपस्थितीत घाटगेंचा पक्षप्रवेश। 10 सप्टेंबरपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल, जो जिंकेल त्याला ती जागा देण्याचा निर्णय। मित्रपक्षांना देखील जागा देण्याबाबत कालच्या बैठकीत चर्चा, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा उद्या बारामतीत दाखल होणार। अजित पवारांच्या सभेच्या ठिकाणाची पार्थ पवार यांच्याकडून पाहणी, पार्थ पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मराठवाड्याला मुसळधार पावसाचा तडाखा, नांदेड, हिंगोली, बीडसह परभणीच्या अनेक भागात पूर, अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलं। मराठवाड्यातील काही ठिकाणी वाहतूक ठप्प। विदर्भात वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, वाशिममध्ये लेंडी नदीला देखील पूर, तर शेतीचंही मोठं नुकसान। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून दहीहंडीचं आयोजन, अभिनेता चंकी पांडे आणि तुषार कपूर सोबत नवनीत राणांनी ठेका धरला। जेजुरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा, मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी। कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्याचं पोलिसांचं भाविकांना आवाहन। सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 39 रुपयांची वाढ। 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 1644 रुपयांना मिळणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।